नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द स काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग 11वा. बाईसाहेब जुन्नरला जाऊन 3 महिन्यांचा काळ लोटून गेला होता. येसकराबरोबर त्यांनी 3-4 वेळा मुकुटरावांना सांगावा दिला होता, पण त्यांना भेटण्यासाठी मुकुटरावांना सवडच मिळत नव्हती. त्यांचं मन पंचफुलात अडकून पडलं होतं. त्यात हिवरगावकरांनी संघर्ष मांडलेला, गाव सोडून जाता येत नव्हतं, कधी काय घडेल हे सांगताच येत नव्हतं. त्यात जयसिंगराव भुजंगरावांना येऊन मिळालेले. येसकर पाठवूनही मुकुटराव येत नाहीत हे बघून बाईसाहेबांचे थोरले भाऊराव मुकुटरावांकडे येऊन गेले. अक्कासाहेब बोलवतात असं सांगून गेले, तरीही काहीतरी निमित्तानं मुकुटराव वाड्यात आणि गावात अडकून पडतच होते. पण याचं मुख्य कारण होतं पंचफुला. ती वाड्यात राहायला आल्यापासून त्यांच्या मनाचा बांधच फुटला होता. त्यांचं मन तिच्या भोवती गुंतून पडत होतं. आज मात्र मुकुटरावांना अस्वस्थ वाटलं. बाईसाहेबांचे दिवस पूर्ण भरत आलेत म्हणून त्या मुकुटरावांना बोलवत होत्या. बाळंतपणात जगतो की वाचतो या भीतीनं त्या ग्रासल्या होत्या. त्यात त्यांचं ते प्रथम बाळंतपण. सगळ्या अनुभवी म्हाताऱ्या बायका त्यांच्या भोवती होत्या, सुईणी होत्या, पण त्यांचा धीर खचत होता आणि म्हणून त्या सारख्या मुकुटरावांना बोलवत होत्या. बाईसाहेबांना भेटण्याची उर्मी मनात तशीच दाबून मुकुटराव तडफडायला लागले. पंचफुलाला पळवून आणलं नसतं तर, तुम्ही माझ्याशी वाड्यात खेळण्याचा प्रयत्न करू नका. जयसिंगरावांशिवाय मी कुणाचीही सावली माझ्या शरीरावर पडू दिली नाही आणि सावली पडूनही देणार नाही. वाड्यात आपल्याच आश्रयाला आलेल्या पंचफुलानं आपल्याला सांगून ठेवलंय. म्हणजे मग ती वाड्यात असून उपयोग काय? सगळाच दुरावा. पंचफुलावर जीव ओवाळून टाकावासा वाटत होता. तिचं देखणं रूप मन मोहून टाकत होतं. पण ती तर अशोकवनातल्या सीतेसारखी व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करत होती, नकार देत होती. तिच्या डोळ्यातल्या विजेनं ती आपल्याला जाळतीये का काय असं वाटायचं. तिच्या अंगात जवानीची नदी दुथडी भरून वाहत होती, पण नदीत उडी टाकता येत नव्हती. उडी टाकली तरी ठाव मिळणं शक्य दिसत नव्हतं. तरुण स्त्री इतकी हट्टी असू शकते? त्या जयसिंगरावावर तिने जीव जडवावा असं काय आहे त्यांच्यात? उलट त्यांनी तर तिला फसवलंय. तरी अजूनही हिची धाव त्यांच्याकडे. त्यांचा गर्भ तिच्या पोटात वाढतोय म्हणून, का तिचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून? पण तिचं जर त्यांच्यावर प्रेम म्हणावं तर ती आपल्या बापा घरी येऊन राहिलेल्या जयसिंगरावाकडे का जात नाही? बरं, परत म्हणते बापाचा आणि त्या जयसिंगरावाचा सूड उगवायचा आहे. गोफणीनं दगड फेकणाऱ्या जयसिंगरावाच्या गालाची तिने चांबडी लोंबवली होती. ती कशासाठी? खरंच तिचं त्यांच्यावर प्रेम आहे का नाही? एकाच वेळी ती जयसिंगरावांविषयी प्रेमाची आणि सूडाची भाषा कशी काय बोलू शकते? या सगळ्याची संगती तरी कशी लावायची? सगळंच कसं विचित्र आणि विक्षिप्त. पंचफुला, मुकुटरावांच्या जीवनात घोंगावणारं ते वादळ का वादळ बीज. क्षणात चमचमाट आणि क्षणात तिचे चटके. झोपाळ्याच्या पितळी कड्या वाजत होत्या. शिसवी झोपाळा मागे पुढे होत होता. पंचफुला किती दिवस असं वागणार? भुजंगरावांनी तिचा मार्ग बंद केलाय. जयसिंगरावांनी तेच केलंय. ते दोघंही तिचं तोंडसुद्धा बघायला तयार नाही. आणि आपण एका मृगजाळाच्या मागे पडलोय. ज्या मृगजाळानं जीवाची तहान भागण्याऐवजी गळ्याला शोषच पडत चाललाय. आपण पंचफुलाशी आपल्या भावनेचा खेळ मांडला तर? पण तिने तर स्पष्ट सांगून ठेवलंय की ती वाडा सोडून बाहेर पडेल. दोलायमान अवस्थेत मुकुटराव तो दगडी जिना उतरून वाड्याच्या मैदानात आले. मध्यरात्र कधीच उलटून गेली होती. झोप येत नव्हती. झोप येण्याची शक्यताही नव्हती. मुकुटरावांनी वाड्याच्या दरवाजाकडे बघितलं. वाड्याचा दरवाजा बंद करून सगळे पहारेकरी आपापल्या कुऱ्हाडी छाताडावर घेऊन पडले होते. बंक्याही मोठमोठ्यानं घोरत पडला होता.
कोणाचंच आपल्याकडे लक्ष नाही हे बघून मुकुटरावांना हायसं वाटलं. धडधडत्या उरानं ते बाईसाहेबांच्या नेहमीच्या जागेकडे गेले. तिथे कंदील बारीकसा करून शेवंता कुणबीण आपला डावा हात उशाला घेऊन झोपलेली होती. मुकुटराव सावकाशपणे पुढे गेले. आता त्यांची धडधड आणखीन वाढली. बाईसाहेबांच्या पलीकडची मोठी खोली पंचफुलानं स्वतःला राहण्यासाठी निवडली होती. त्याच खोलीत पंचफुला स्वतःचं जेवण खाण करून खाई. शेवंताची ती कुठलीही मदत घेत नव्हती. स्वतःचं चोळी पातळ ती स्वतःच धुई. खोलीतल्याच दोरीवर वाळायला घाली. स्वतःच्या हातानं ती गाईचं शेण आणून त्या खोलीची भुई आठवड्याला सारवून काढी. पांढरी माती आणि शेणाच्या घमेल्यात गारा करून ती भिंतीला पोतेरा दे. तिची खोली नेहमी स्वच्छ. स्वयंपाक करूनही त्या खोलीत धुराची एकही काजळ रेखा उठलेली नव्हती. स्वतःच्या जागेत ती शेवंताला सुद्धा प्रवेश करू देत नव्हती. मग इतरांची काय कथा. धान्य, दळण, जळण, तेल, मीठ, दूध, गूळ जे काय लागेल ते ती शेवंताला बाहेर ओट्यावर बोलवून मागून घ्यायची. शेवंता पंचफुला मागेल ते आणून देत होती. मुकुटरावांचीच तशी आज्ञा होती. पंचफुलाचं सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं. मुकुटरावांनी पुन्हा पहारेकऱ्यांचा अंदाज घेतला. शेवंताचा अंदाज घेतला. सगळीकडे शांतता. मुकुटरावांच्या भावना त्यांना दाबता येईना त्या अनावर झाल्या, उत्कट झाल्या. दारावर थाप मारण्यासाठी त्यांचा हात वर गेला तर खोलीत कोणीतरी बोलल्याचा आवाज. पंचफुलाच्या खोलीत बोलण्याचा आवाज. कोणाशी बोलतीये ही? वाड्याच्या तळघरातून अनेक वाटा फुटतात. त्यातल्या एखाद्या वाटेनं तिला कोणीतरी भेटायला आलंय का काय? आणि त्या व्यक्तीशी तिचा प्रेमसंवाद चाललाय का काय? मुकुटरावांचा हात आपसूक खाली आला. मग ते थांबले. त्यांना खोलीत प्रकाश जाणवला. त्यांनी एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्यानं दाराच्या फटीला डोळा लावला. पंचफुलानं आपली खोली सजवलेली दिसत होती. खोलीच्या दर्शनी भिंतीच्या मध्यभागी पंचफुलानं पांढऱ्या मातीचा लेप दिलेला दिसत होता. त्यावर तिने चुनखडीनं पांढरा शुभ्र नाग रंगवलेला दिसत होता. दोन्ही बाजूला काठी खोवून तिने त्या नागाला केवड्याच्या पानांचे तुकडे करून त्याची माळ गुंफली होती. ती माळ तिने त्याच्या भोवती अडकवली होती. त्या नागाच्या चित्राजवळ उभी राहून ती तोंडानं काहीतरी पुटपुटत होती. ते मंत्र तर नसतील. तिच्या शब्दांचा तो खोलीत उमटणारा आवाज. तिच्या मंत्रानं चित्रातला नाग आपला फणा डोलवत असल्याचा भास मुकुटरावांना झाला. पंचफुलानं आपल्या तोंडाचा चंबू करून आपली जीभ त्या नागाच्या कडेला लावली आणि ती उन्मादानं हसली. पंचफुलाचा पलंग सजलेला होता. पलंगावर शुभ्र सफेद चांदर अंतरली होती. 2 उश्या होत्या. मुकुटरावांच्या काळजात प्रीतीचं बी रुजलं होतं. पंचफुलानं पलंगावर 2 उश्या ठेवलेल्या होत्या. एक तिच्यासाठी पण दुसरी कोणासाठी? पलंगाच्याच बाजूला पुरुषभर उंचीचा आरसा होता. मुकुटरावांनी पुन्हा दाराच्या फटीतनं बघितलं. पंचफुला आता प्रसन्न चित्त दिसायला लागली होती. तिच्या हातात आता पुष्पांचा गुच्छ होता. केवड्याच्या पानांचा गुच्छ होता तो तिने आपल्या नाकाभोवती फिरवला. मग त्यात ती नाक खुपसून हुंगू लागली. केवड्याच्या बेटात नागिण सुगंधानं आटकून पडावी तशी ती त्या सुगंधी बेटात नाक खुपसून होती. पंचफुलाला दिवस गेलेत. 3 महिने होऊन गेलेत. 3 महिन्यानंतर स्त्रीचं पोट दिसतं का नाही? बाईसाहेबांची जर आपण चांगली पाहणी केली असती तर आपल्याला सगळं कळलं असतं. त्यावरून गर्भवती पंचफुलाचा अंदाज करता आला असता. पण बाईसाहेबांना दिवस गेले तेव्हा आपण शुद्धीवर होतो कुठे? कोणत्या बेसावत क्षणी आल्या आणि आपल्याला मिठीत घेऊन गेल्या त्यांनाच माहिती. बाईसाहेब आणि पंचफुला दोघे डावं उजवं कोण? दोघीही सारख्याच. पण बाईसाहेब शांत तर पंचफुला आक्रमक. तिचं उफाळतं तारुण्य आव्हान देणारं, नागिणीसारखं सळसळणारं. तिच्या नयन बाणांनी भल्या भल्यांनी गारद व्हावं. तिच्या अंगाला स्पर्श करण्याची भीती वाटावी तरीही त्याची ओढ वाटावी.
आणि त्या ओढीनं तर आपण तिच्या शब्दाविरुद्ध आपली माडी सोडून तिच्यासाठी इथे आलोय. पंचफुलाला हाक मारावी, तिच्या पलंगावर तिच्या जवळ झोपावं, तिला मिठीत घ्यावं. मुकुटराव स्वप्नात मोहरले, त्यांना राहावे ना. त्यांनी तोंड उघडलं. पलंगावर येऊन उशीवर डोकं टाकलेल्या पंचफुलाला हाक घालावी असं त्यांना वाटलं, पण त्यांच्या तोंडातून आवाजच बाहेर पडेना. पंचफुला डाव्या कुशीवर वळली होती. मोकळ्या उशीकडे बघत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. ते तिने तसेच वाहू दिले. पलंगावरची पांढरी चादर त्या अश्रूंनी ओली चिंब व्हायला लागली. पंचफुलानं आपलेच ओठ दुमडले, ते तसेच आवळले आणि आपल्या उशी शेजारची दुसरी उशी तिने आपल्या उजव्या हातानं उचलली. ती तशीच तिने दोन्ही हातांनी आपल्या छातीशी आवळली. पराची ती उशी, तिचा तिने पार आवळून चोळा मोळा करून टाकला. कोण हा भाग्यवान, त्याच्या नावाची उशी घेऊन त्याला शेजारी ठेवते? कोण असेल तिच्या मनात? जयसिंगराव का आपण? दोघांपैकी कोण? जयसिंगरावांचा गर्भ तर तिच्या पोटात वाढतोय, बहुतेक तेच. कारण आपण तिच्या मनात असतो तर ती स्वतःहून माडीवर आली असती. आहे कोण तिच्या मनात? जयसिंगराव तर नक्कीच नाहीत, कारण त्यांच्याबद्दलची चीड तिच्या प्रत्येक बोलण्यातनं स्पष्ट होतीये. मग बहुतेक आपणच. पण आपल्याबद्दलचा प्रेमभाव ती कधी स्पष्ट करत नाही. मग तिसराच कोणी असावा का? तो तिसरा रायभान तर नसावा? रायभान? आपल्या तोंडी त्याचं अचानक अकल्पित नाव का यावं? मुकुटराव संत्रस्त झाले, स्वतःवर संतापले. रायभानचं लग्न झालेलं नाही म्हणूनच त्याचं नाव आपल्या मुखी सहज आलं का? रायभाननं पंचफुलाला बसण्यासाठी घोडा दिला म्हणून आलं? प्रत्येक वेळी पंचफुला आणि रायभान किती काळ बोलताना आपण बघितलं. ते दोघे किती भान हरपून बोलत असायचे. पण नाही, रायभान पाक मनाचा पराक्रमी पुरुष. त्याच्या मनात पंचफुलेविषयी चुकूनही काही यायचं नाही. पंचफुलेलाही तो रांगडा पराक्रमवीर आवडणं शक्य नाही. तो तर कसलंच शिक्षण नसलेला धनगरी मर्द. पंचफुलेला तो कसा आवडेल? पंचफुलेला हवाय आपल्यासारखा किंवा जयसिंगरावांसारखा खानदानी पुरुष. मुकुटरावांनी पुन्हा डोळा लावला. पंचफुला कंदिलाची वाद बारीक करत होती. तेवढ्यात मागे कोणाची तरी पावलं वाजली. मुकुटराव भानावर आले. शेवंता त्यांच्या रोखानं येत होती. मुकुटराव तसेच मटकन खाली बसले. शेवंता मुकुटरावांजवळ येऊन गेली. शेवंतानं नक्कीच आपल्याला इथे येताना आणि दाराच्या फटीतनं पंचफुलाला पाहताना बघितलंय. पण आपलेच इनामदार आहेत म्हणून ती मागे गेली असणार. मुकुटरावांनी सावध चित्तानं शेवंताकडे बघितलं तर ती वाड्याच्या चौकातनं पहारेकऱ्यांकडे गेली होती आणि पुन्हा मागे फिरून ती आपल्या खोलीत येऊन गोधडीवर लवंडली. मुकुटरावांच्या मनात संशय आला. आपल्याला शेवंतानं बघितलं तर ती सकाळी आपलं सगळं नोकराचाकरांना सांगेल. नोकराचाकरांना सांगू देत, मरून देत, पण तिने खुद्द पंचफुलालाच ते सांगितलं तर? मुकुटराव आपल्या पहारेकऱ्यांकडे आले. बंक्या जातीवंत घोड्यासारखा उभा राहून पहारा देत होता. मुकुटरावांना त्याचं नवल वाटलं. मगाशी हाच बंक्या झोपला होता, आता उभा राहून पहारा देतोय म्हणजे आपण पंचफुलाकडे जावं म्हणून यांनी झोपायचं नाटक केलं का काय? आणि आपण तिथे जाऊन आल्यानंतर तो उठून पहारा देतोय का काय? बाकीच्या राखणदारांच्या श्वासाबरोबर त्यांच्या उरावरच्या धारदार कुऱ्हाडी खालीवर होत होत्या. इनामदार! वाड्याबाहेरनं नाजूक आवाज आला. मुकुटरावांनी कान दिला. पुन्हा तोच आवाज, इनामदार. बंका! मुकुटरावांनी हळूच चुटकी वाजवली. मुकुटरावांच्या चुटकीनं बंक्या हळू आवाजात म्हटला, बोला की मालक. वाड्याच्या बाहेरनं आवाज कोणाचा येतोय? बाईसाहेब आल्या नसत्याल ना? बंक्या अर्धवट झोपेत बोलावं तसं बरळला. तसं मुकुटरावांनी त्याच्या खांद्याला धरला, त्याला गादा गादा हलवला. अरे मूर्खा, त्या कशाला रात्रीच्या इथे येतील? असं चोरून रात्रीच्या मला भेटायला त्या काय बिनलागण्याच्या आहेत का? अरे हा मई शेवंता असेल, आपली शेवंता. तिला झोपेत चालायची सवय आहे.
झोपेत दिंडी दरवाजा उघडून बाहेर गेली असेल आणि आता बाहेरनं दार उघडायसाठी वरडत असेल. नेहमीच आहे तिचे. अरे पण ती बाहेर जाते कशी? तर आम्ही कधी नेहमी जागा नसतो ना. भूलचुकीमध्ये दिंडी दरवाजा उघडा असला का जाते बाहेर. आज काय गांजा फुकलायस का? नाही, गांजा नाही, व्हाईट चिलीम फुकली. काय हे राध्या गेल्यापासून टकोरं जागेवर राहत नाही धनी, मग फुकतो गांजा. राध्या गेला खड्ड्यात, या आवाजाचं काय करायचं ते सांग. मुकुटराव. पुन्हा आवाज वाड्याबाहेर घुमला. दरवाजा उघडून बघ कोण आहे. बंकेची झोप उडाली होती. त्याने दिंडी दरवाजा उघडला. हसत म्हणला, अहो ही येडी आहे, येडी. वेडी आहे? हा, कधी मध्ये रातची अशी येते. रात्री? किती दिवस झाले रात्रीची येते? काय हिसाब नाही केला, पण लय दिवस झाले. तुमच्या नावाचा जप करती. डोक्यावर परिणाम झाला तिच्या. हे काय नाव काय तिचं? तिचं नाव चांदणी असावं, चांदणी. ती रोज रात्री चांदणी का उगवती म्हणून तिला म्हणायचं चांदणी. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय? वय की. तिला चंद्रमा हवा असेल. तिला पुसलं होतं एकदा, तर म्हणली माझा चंद्रमा वाड्यात राहतो. खोळी म्हणायची, हाकलून दे तिला. हाकलून दे म्हटलं ना तुला. तुला सांगितलेलं काम कर. बंकेच्या डोळ्यांपुढे बाईसाहेब उभ्या राहिल्या. मागच्या वेळी इनामदार माडीत नाहीत म्हणून बाईसाहेबांनी किती आरडाओरडा केला होता. त्यांना शांत करताना आपण मेटाकिटवीला आलो होतो. बंक्या, दिंडी दरवाजा उघड. मालक ही फरशी सोबत ठेवा, सावध राहा. कशासाठी? अहो सावध असलेलं बरं. मागच्या टायमाला शेंद्राचा गोटा नागण पाठवली होती ना आपल्या वाड्यात, तशी ही भुजिंगरावांनी पाठवलेली बाई नसन कशावरनं. बंकेच्या त्या संशयात तथ्य नक्की होतं. ते तसंच उडवून लावणं बरोबर नव्हतं. मुकुटरावांनी फरशी हातात घेतली. बंक्यानं दिंडी दरवाजा उघडला. वाड्यात समोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बंक्यानं सांगितलेली चांदणी उभी होती. वेड्यासारखी हातवारे करत नाचत होती. लिंबाखालून चांदण्यात येत होती. चांदण्यातनं लिंबाच्या छायेखाली जात होती. चांदण्यात आल्यावर ती आकाशातल्या चंद्राला हात फैलावून ये ये म्हणत होती. मुकुटराव वाड्याबाहेर पडले. मागे असेच पडले होते. त्यावेळी ओढ होती. रायभानसारखा, पहाडासारखा योद्धा होता आघाडीवर. पंचफुलाला पळवण्याची ईर्ष्या होती. आता पंचफुला वाड्यात आणली होती नव्हे, मध्यंतरीच्या काही नाट्यपूर्ण घटनांनी, स्वतःच्या पावलांनी ती चालत आली होती आणि सगळं बदललं होतं. सकाळी 8 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पंचफुलाचं दर्शन, मग आपली खोलीत बंद. तिच्याकडे मग मुकुटरावांना प्रवेश बंद. तिचं दार सकाळी 8 वाजेपर्यंत बंद. मगाशी तिच्या मोहानं तिच्या खोलीकडे पाय वळवले तर शेवंतानं रात्रीची झोपेची गस्त घातलेली सगळा बाल्या झालाय. आता मुकुटरावांना झोप येणं शक्य नव्हतं. पंचफुलाचा ध्यास घेतला तर तिचं मन दुसऱ्यावर जडलं होतं. काय करावं? चांदण्यात केवड्याच्या पातागत फुललेली चांदणी मुकुटरावांकडे धावत येत म्हणली, बोला की इनामदार. तिचे हात फैलावले होते. ते इनामदारांना मिठी घालू बघत होती. मुकुटराव 2 पावलं मागे सरकले. मुकुटरावांनी त्या वेडीला निहाळलं. तिचे केस मुक्त होते. ते वाऱ्यावर उधळत होते. तिचा वर्ण चांदण्यात तेजाळून निघाला होता. सबंध चेहरा जवानीच्या पोळ्यांनी बहरलेला होता. डोळ्यात व्याकुळता होती. गळ्यात काहीही नव्हतं. हातात एकही फुटकी बांगडी नव्हती. कपाळाला कुंकवाचा लाल ठिपका किंवा ओरखडा सुद्धा नव्हता. तुम्ही तर मुकुटराव ना, उमरचे इनामदार? मुकुटरावांनी होकारार्थी मान हलवली. तसा तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. मुकुटराव, ती पुन्हा बोलली आणि लग्नात नवरदेवाचं नाव घेताना नवरीनं लाजावं तशी ती लाजली. तिची नजर शरमली होती. मुकुटरावांच्या नाकाभोवती केवड्याचा सुगंध पिंगा घालायला लागला. त्या सुगंधानं त्यांचं मस्तक धुंदलं. हा केवड्याचा सुगंध आला कुठून? मुकुटराव, वास येतोय ना केवड्याचा? माझ्या अंगाचा. खरंच की, माझ्या अंगाचा वास आहे केवड्याला. का माहिती? मागा मी केवड्याच्या बनात झोपले होते. अगं पण केवड्याच्या बनात नाग नागिणी खूप असतात. मला कशाला भ्या नागनागिनीचं? त्या बाणात एकही नागनागिन शिल्लक नाही आता. कोण म्हणालं? मी सांगते की. इनामदार, मी तिथं गेले तेव्हा शबीर तिथं होता ना. तो शबीर तिथे काय करत होता? केवड्याच्या बाणातले साप पकडत होता. साप पकडताना पुंगी वाजवत नाचत होता.
किती पकडले त्याने? 2-4 पेटारे भरले की. कोण आहे हा शबीर? तुम्ही लई येडपांग करता हो. हा, कोण सांगतं? मी म्हणते की. तो शबीर सर्प जास्त मिळाल्यामुळे आनंदी झाला असेल नाही का? नाही हो, तो नाराज होता. नाराज होता का? त्याला पाहिजे ती नागिन त्या बेटात मिळाली नाही ना. पाहिजे तशी नागिण म्हणजे? आंधळी नागिन हो. अहो, त्या नागिनीने तुमच्या बाईसाहेबाच्या हातनं दूध पिलं होतं. तुम्हाला दंश करावा म्हणून शबीरने ती सोडली होती. ती नागिन दागाबाज ठरली म्हणून शबीरने तिचं डोळं काढलं. तीच नागन त्याला पाहिजे. त्या नागनसाठी तो आता रानोमाळ भटकतोय. मी त्याला म्हणलं मला माहिती आहे ती नागन. तर मला म्हणलं दाखव. मी म्हणलं आधी माझ्या हातावर मेहंदीची नक्षी काढ, मला माझ्या याराकडं जायचं आहे. मग त्याच्या हातात माझा हात दिला. शबीरने माझा हात हातात घेतला. तुम्हाला आवडलं नाही का हो? कोण आहे तुम्ही माझे? मुकुटरावांचं डोकंच मथड झालं. ही कोण बाई आहे? ही काय बोलतीये? तिचा आपला संबंध काय? आणि आपण तिचं एवढं का ऐकून घेतोय? पण तरुण स्त्री जवळ आली की मन वाहायला होतंच. तसंच झालं. मोहानं आंधळे झाले ते. तुला हे सगळं कसं काय माहिती? तुला खरंच माहिती आहे ती आंधळ्या नागिणीची? अहो, शबीरकडनं पळण्यासाठी मी खोटं बोलले, त्याचा बकरा बनवला. इनामदार मला सांगा, बाईसाहेब कसे आहेत? कोण बाईसाहेब? अहो, पुतळा बाईसाहेब. तुला काय त्यांचं? काल रात्री तिथंच होते मी. कुठे? जुन्नरला. तिकडे का गेली होतीस? त्यांना भेटायला. अगं तुझा काय संबंध आहे त्यांना भेटायचा? अहो, त्यांचं दिस भरलं. सुईन पाहिजे काय हे विचारायला गेलते. म्हणजे तुला बाळंत पण करता येतं? येतो की, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसना. त्या म्हणल्या सुईन म्हातारी असती, तरण्या बाईला बाळंत पण नाही जमणार, तू लय तरुण आहे, चालती हो. बाईसाहेबांकडे तुझं खरं काम काय होतं? आपलं हेच की, त्यांना कल्पना दिलेली बरी. कसली कल्पना? अहो, आपल्या प्रीतीची. आपली प्रीती? कधी केलं आपण प्रेम बिम? तुम्ही नसेल माझ्यावर केलं, पण मी तुमच्यावर लय केलं. असं तू म्हणू शकतेस. मुकुटराव, तुम्ही स्वतःला फसवू शकाल, पण माझ्या मनाला तुम्ही नाही फसवू शकणार. हे बघ चांदणी, तुझ्या या देह सौंदर्यावर मी खुश आहे. खरंच खुश आहे. खरंच मी देखणी पुतळी आहे. होय. अगं पंचफुलाच काय, बाईसाहेबच काय, त्या दोघींपेक्षाही तू खूप देखणी आहेस. दोघांच्या या संवादावर एक हसण्याचा आवाज आला. कोण हसलं इनामदार? इनामदार चांदणीला तसंच टाकून अनिच्छेनं उभं राहिले. चांदणी आडवी झाली होती, ती उठून बसली. तिने घाईत आपल्या चोळीची गाठ मारण्याचा प्रयत्न केला, पण ती गाठ मारू देत नव्हती. चांदणी, तू इथेच थांब, मी जरा बघतो. मला टाकू नका जाऊ. अगं तुला सोडून जाईन कसा मी? इनामदार इकडे या. आपल्याला कोण हाका मारते ते ओळखते मी. कोण? अहो, पंचफुला. पंचफुला? घाबरला काय? तेवढ्यात पावलं वाजली. लिंबाच्या झाडाच्या खोडामागनं पंचफुला पावलं टाकत आली. चांदणी मुकुटरावांच्या पुढे येऊन आपल्या कमरेवर हात ठेवून मुकुटरावांकडे बघत राहिली. इनामदारांना चांदणीकडे वर मान करून उघड्या डोळ्यानं बघण्याचं धाडस झालं नाही. त्याचप्रमाणे पंचफुलाकडे सुद्धा. मुकुटराव, मुकुटराव बोला की, का गप बसला? मला माफ कर पंचफुला. माफी? आणि तुम्हाला? हो, फक्त एकदा. अहो, तिकडं बाईसाहेबांना प्रसव वेदना चालू झाल्याच्या सांगावं घेऊन यस्कर आलाय, आणि तुम्ही हिथं दुसऱ्या बाळंतपणाच्या तयारीला लागला वय. अहो, बाईसाहेबाला फसवून तुम्ही माझ्या मागं लागलात, आणि आता मला फसवून तुम्ही ह्या बाईच्या मागं. एकदा म्हटलो ना माफ कर. अहो इनामदार, जानाची नाही निदान मानाची तरी लाज धरायला पाहिजे ना. चला जावा बरं तुम्ही वाड्यात. निघा. आणि हे तुला काय पाहिजे का? मला पाहिजेत मुकुटराव. ते माझे नाहीत, ते आहेत बाईसाहेबांचे. आलं लक्षात? निघित ना. त्या दोघींचं ते बोलणं मुकुटरावांना पेचात पाडणारं होतं. मुकुटराव खालमानेनं वाड्यात आले, माडीवर गेले. ते आपल्या झोपाळ्यावर टेकले. पंचफुला पाठोपाठ एक नवीन पेच आता त्यांना पडला होता. पेच सुटण्यासाठी विचार करता करता पेच सुटण्याऐवजी ते आणखीनच पेचात सापडत होते. त्यांनी दीर्घ श्वास सोडला आणि खिडकीतून बाहेरच्या चांदण्यात बघितलं.
पंचफुलं आणि चांदणी ह्या दोघी एकमेकींचा हात धरून काहीतरी बोलत होत्या. पंचफुला चंद्राच्या पाठीवर हात फिरवून समजुतीनं सांगत होती, तर ती चांदणी डोळे टिपत होती आणि नकारार्थी मान हलवत होती. मुकुटराव इनामदारांनी त्या दोघींकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून खिडकी बंद केली. पण खिडकी बंद करून उपयोग काय होता? त्यांनीच सुरू केलेली ही वादळं शांत होणार नव्हती, हे त्यांना कळत नव्हतं. आणि पंचफुलेच्या वादळानंतर आता त्यात दुसऱ्या वादळाची भर पडली होती. मित्रांनो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.